एक तुम्हाला उदाहरण सांगतो. 2005-06च्या वेळेस मलेशियाच्या एका जेलमध्ये एक गुन्हेगार होता. त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती. त्याचं नाव होतं कृष्णराव. नंतर भक्त जाऊन तिथं भगवद्गीतेचं वितरण करत होते, तर भगवद्गीता त्याच्या हातामध्ये लागली. त्यानं भगवद्गीतेचं अध्ययन चालू केलं. भक्तांकडून त्यानं मार्गदर्शन घेतलं आणि त्याच्या जीवनामध्ये पूर्ण 180 डिग्री परिवर्तन आलं. त्यानंतर तो जेलमध्ये असतानाच त्याचं दुसऱ्या कैदींसोबतचं वागणं, स्वतःच्या सवयी पूर्ण बदलून गेल्या. तो सर्व तिथल्या सेवा एकदम जबाबदारीरीती करू लागला. त्या व्यवहाराचा एवढा परिणाम झाला की बाकीचे सगळे जेलमध्ये जे संगी होते ते त्याला आवडायला लागले. ते एकमेकाबद्दल त्याच्याबद्दल सर्वांच्या मनामध्ये एक आपुलकी निर्माण झाली. सर्वांनी त्याला सजेशन दिलं की आपण आपल्या राजाला एक माफीनामा लिहा, जेणेकरून ती मृत्यूदंडाची तुम्हाला सूट देतील. पण तो म्हणत होता की ॲक्च्युली मी केलेला जो गुन्हा आहे त्याच्यासाठी मृत्यूदंड हा योग्य आहे. माझ्यासाठी ते मृत्यूदंड घेणं हेच माझ्यासाठी योग्य राहील, तो म्हणत नव्हता. पण त्याच्या आचरणामुळे इवन जेलमधले जे अधिकारी होते ते पण एवढे संतुष्ट झाले त्याच्यावर की ते अधिकारी त्याला म्हणायला लागले की तू माफीनामा लिही राजासाठी आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करेल. जेव्हा असं जेलच्या सर्व अधिकारी पण त्याला म्हणायला लागले, त्यांनी शेवटी 2014मध्ये त्याचा माफीनामा लिहिला आणि तिथले जे राजा त्यांना तो माफीनामा दिला. राजांनी त्या जेलचं पाठपुरावा ऐकल्यामुळे त्यांची जी सजा आहे ती मृत्यूदंडापासून जीवन कैदवर केली आणि जेलमध्ये असतानाच तो भगवद्गीतेचं अध्ययन करत होता आणि त्या परिस्थितीमध्ये जेवढं शक्य होईल तेवढं सेवा करत होता. 2023मध्ये तिथल्या गव्हर्नमेंटनं जे कोणी मृत्यूदंड होते आणि जे कोणती जीवन कारावास ज्यांना होता त्या सर्व याचं रिव्ह्यू करत होते. तर त्यावेळेस यांची केस त्यांच्या समोर आली आणि त्यांनी त्यांचं जे आजीवन कारावास होता त्याची सजा एक 36 वर्षासाठी केली. आणि 36 वर्ष जेलचं कॅल्क्युलेशन थोडं वेगळं असते. रात्र आणि दिवस 2 दिवस पकडल्या जातात. त्यानुसार 36 वर्ष केल्यानंतर जो त्यानं कालावधी जेलमध्ये टाकला तो त्याच्यापेक्षा पण वर गेला होता आणि त्याला इमिजिएटली मागच्या वर्षी त्याला सोडण्यात आलं. आणि आज तो बाहेर आल्यानंतर जो मृत्यूदंडाला गेला होता, मृत्यू त्याच्या समोर होता, तो भगवद्गीतेचं अध्ययन करून एवढं परिवर्तन झालं की आज तो बाहेर आल्यानंतर दुसऱ्यांना या ज्ञानापासून कसा लाभ होईल याच्यासाठी तो कार्यरत आहे. तर ही शक्ती आहे भगवद्गीतेची.